दुपारची वेळ अचानक कोपीला आग लागली आणि आगीचे लोळ बाहेर पडू लागले। पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे शेजारील तरुणानं जीवाची पर्वा न करता थेट छपरात घुसून झोळीत झोपलेल्या 2 चिमुकल्यांचा जीव वाचवला। ही काळजाची ठोका चुकवणारी घटना जांबूत बुद्रुक तालुका संगमनेर इथं मंगळवार दिनांक 26 रोजी दुपारी घडली। या धाडसी तरुणाचं कौतुक होतंय। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। जांबूत बुद्रुक गावात सिंधुबाई शरद वारे व त्यांची मुलगी ताई वारे या मायलेकी छोट्याशा छपरात राहतात। मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात। मंगळवारी ताई वारे या कामाला बाहेर गेल्या होत्या तर सिंधुबाई घरातच होत्या। त्यांनी कार्तिक व अर्जुन या दोन्ही नातवांना झोळीत झोपवलं व त्या कपडे धुण्यासाठी बाहेर गेल्या। मात्र त्याच वेळी अचानक कोपीला आग लागली। आगीचे लोळ कोपी बाहेर येऊ लागले। पण म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे शेजारीच असलेल्या रवींद्र बर्डे या तरुणानं आपल्या जीवाची पर्वा न करता थेट कोपीच्या दिशेने धाव घेतली। आगीच्या ज्वालांची पर्वा न करता थेट कोपीत प्रवेश करून दोन्ही चिमुकल्यांना झोळीतून सुखरूप बाहेर काढले। या चिमुकल्यांना वाचवताना रवींद्र यास आगीच्या झळा बसल्या। दरम्यान या तरुणानं धाडस केलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता। आगीत छपरात असलेले कपडे, धान्य, भांडी आदी संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। या घटनेची माहिती समजताच बाजार समितीचे उपसभापती शंकर खेमनर, माजी सरपंच उत्तम बुरके, पोलीस पाटील गंगाधर शिरसाट यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या आगीत वारे कुटुंबांचं सर्वस्व जळून खाक झाले। दानशूरांनी वारे कुटुंबास मदतीसाठी हात पुढे करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले। दुपारची सुट्टी झाली म्हणून घरी जेवण करण्यासाठी येत होतो, मात्र त्याच दरम्यान समोर लक्ष गेले असता छपराला आग लागली होती। त्यामुळे जीवाची पर्वा न करता थेट छपरात घुसलो आणि झोळीत झोपलेल्या दोन्ही चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढलं। या दरम्यान माझ्या पाठीला थोड्याफार प्रमाणात भाजलंय। तर अशी घटना घडली होती। कोणाकोणाला वाटलं की या तरुणाला एखादं बक्षीस द्यावं,